तसेच विजयदादा पाटील आपण या. आपल्याला विनंती असेल दादा आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओपनर्स पाठवा बॅटिंग टीम. चला सलामीची जोडी पाठवायची लवकरात लवकर. विजय दादा पाटील साहेब आपण या. तसेच शरदजी म्हात्रे साहेब आपणही या. काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. शुभ सन्मान आपण करूया कारण भरपूर सारे दिग्गज मान्यवर आज मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूया. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय रविकांतजी देवळीकर साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सचिव प्रभाकरजी पाटील दादांना विनंती करतो. दादा आपल्या शुभ हस्ते आपण उपाध्यक्ष सन्माननीय रविकांतजी देवळीकर साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. साहेबांचा संघ देखील चांगलाच खेळला या स्पर्धेमध्ये. पाय टीम पुढील वर्षामध्ये आणखीन चांगला खेळवेल यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. साहेबांचा सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. उपाध्यक्ष सन्माननीय रविकांतजी देवळीकर साहेबांचा सन्मान निर्माण केला जातो. सामना सुरू ठेवायचा अंपायर्स. शुभ सन्मान होणार आहेत. तुम्ही मॅच सुरू ठेवा, मॅच कंटिन्यू ठेवा. स्कोरवर आपलं लक्ष तिकडे असू द्या. रविकांतजी देवळीकर साहेबांचा सन्मान केला जातो. साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा शाही सन्मान निर्माण केला जातोय. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेबांचा आपण सन्मान करूया. मी प्रभाकर दादांना विनंती करतो. दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. प्रभाकर दादांनाच विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय उपाध्यक्ष दिनेशजी वारगडे साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. सामना देखील सूर्य ओव्हर जेव्हा संपेल तेव्हा स्कोर कार्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मॅच कंटिन्यू ठेवा. सन्मान दिनेशजी वारगडे साहेबांचा निर्माण केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर उपाध्यक्ष सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया. प्रभाकर दादांनाच विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. उपाध्यक्ष सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करीत आहोत. म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल आणि तसेच त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित त्यानंतर सर्वप्रथम आपण शुभ सन्मान उपाध्यक्ष सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर महाराष्ट्र बॉक्स लंगडीचे अध्यक्ष देखील आहेत आणि स्वतः भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष राखलेले आहेत आणि आजही एक जबरदस्त व्यक्तिमत्व खेळाडू आहेत असे आपले सर्वांचे लाडके नीलमजी नाईक साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी मी सचिव प्रभाकर दादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नीलमजी नाईक साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आणि खरं तर कारिवली गावचा हा तो चेहरा आहे ज्या चेहऱ्याने भरपूर सारा युवा खेळाडूंना नेहमी मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला आणि आजही स्वतःही 40+ क्रिकेट खेळतात आणि आजही जबरदस्त खेळ त्यांचा आम्ही सिनियर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये पाडलेला आणि त्यांचा सन्मान आपण करूया.
दिलीप दादांना विनंती असेल, दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. निलमजी नाईक साहेबांचा सन्मान दरम्यान आपण करत आहोत. सन्मान दरम्यान केला जातोय निलमजी नाईक साहेबांचा. शुभ सन्मान सन्मान्य निलमजी नाईक साहेबांचा दरम्यान केला जातोय. थँक्यू सो मच साहेब, आज अगदी महत्त्वाची उपस्थिती तुमच्या स्पर्धेमध्ये राखली. त्यानंतर सौजनजी नाईक साहेब देखील उपस्थित आहे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी प्रभाकर दादांनाच विनंती करतो, आपण आपला शुभहस्त नाईक साहेबांचा सन्मान दरम्यान करायचा. सौजनजी नाईक साहेबांचा आपण सन्मान करूया. प्रभाकर दादांना विनंती असेल, दादा आपल्या शुभहस्त आपण हा सन्मान करायचा. साहेब आपल्याला विनंती असेल, साहेब आपण पुढे यायचं. सौजनजी नाईक साहेब, प्रभाकर दादांना विनंती असेल, आपल्या शुभहस्त आपण हा सन्मान करावा. सन्मान दरम्यान केला जातोय सौजनजी नाईक साहेबांचा. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत सन्माननीय साईनाथजी नाईक साहेबांचे आपण सन्मान करणार आहोत. प्रभाकर दादांनाच विनंती असेल, आपला शुभ आपण साईनाथजी नाईक साहेबांचा सन्मान आपण करायचा. बघा स्कोर जो झालेला आहे त्याची माहिती मी पोहोचवतो. 7 धावा झालेल्या आहेत, एक विकेट देखील गेलेली आहे. साईनाथजी नाईक साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आहे. त्यानंतर लैलेशजी नाईक यांचाही सन्मान आपण करूया. शामशेठ पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभहस्ते आपण लैलेशजी नाईक दादांचा सन्मान आपण आपल्या शुभहस्ते करायचा आहे. लैलेशजी नाईक दादांचा आपण सन्मान करूया, जे आपल्याला वीर बजरंग कारिवली टीममध्ये देखील खेळताना रेग्युलर फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. स्कोर कार्ड 9 झाला, 9 धावा आणि एका ओव्हरचा खेळ समाप्त झालेला. लैलेशजी नाईक दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर योगेशजी वारघडे दादांना विनंती असेल, दादा आपणही पुढे यायचं, आपलाही सन्मान आम्ही करणार आहोत. योगेशजी वारघडे दादा आपण या पुढे. शामशेठ आपण तिथेच थांबा. आपल्या शुभहस्तेच हा सन्मान दरम्यान केला जाणार आहे. योगेशजी वारघडे दादांचा सन्मान दरम्यान केला जातो. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर निमेशजी शेलार दादांचे आपण सन्मान करूया. शामशेठ आपण थांबा, आपल्या शुभहस्तेच हा सन्मान आम्ही करणार आहोत. निमेश दादा शेलार दादांचा आपण सन्मान करूया. निमेश दादांचा सन्मान दरम्यान केला जातो. आणि त्यानंतर आपण ऑनगोईंग मॅचकडे आता वळूया. थँक्यू सो मच. आमच्या सर्व मान्यवरांचे विशेषतः मी आभारी व्यक्त करतो. आज तुम्ही सर्वांनी महत्त्वाची उपस्थिती आजच्या या अंतिम दिवसामध्ये दाखवलेली आहे. आता मॅचकडे आपण वळूया. महत्त्वपूर्ण ही लढत आहे. सुपर 10 मधली ही आणखीन एक मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. पीसे आणि विपक्ष कांबे आणि धावफलक सध्या सागडीला 10 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल सत्यवान शेलार या ओव्हरमध्ये. लोबा फुल टॉस कॉट अँड बॉल ऑलमोस्ट झालाच होता.
ज्या प्रकारे प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाले, सत्यवान शेलार यांचे कॅच जर पकडली असते ना तर या स्पर्धेमधली सर्वात चांगली कॅच नक्कीच झाली असते. ज्या प्रकारे प्रयत्न इथे राखले. प्लॅन मेस डॉट बॉल दरम्यान येतोय. निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत ही जी लढत रागलेली या आतापर्यंत आपण पाहिलं की 9 चेंडूंचा खेळ आपल्या सत्रामध्ये झालेला आहे. उडवलाय बॉल, बॉल फक्त उंच गेला, फिल्डर आलेत, कॅच कंप्लीट केली जाईल, विकेट येईल शेलारसाठी. झटका हा लागला आता दुसरा टीम कांबेला. यात नंतर जो होणारा सामना आहे टीम टेंबिवली आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे यापुढील लढतीमध्ये. टीम जय हनुमान टेंबिवली आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा यात नंतर हा सामना आहे. दोन्ही टीम्स आपण टॉससाठी आताच रिपोर्टिंग करा. आणि त्यात नंतर टीम जुनानदुर्गी आणि त्यांचा विपक्षामध्ये सरवलीपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आता दाखल झालेत क्रमांक 4 वरती रोशनजी गुनकर. रोशन गुनकर बॅटिंगसाठी दाखल झालाय. पुढचा बॉल फुल टॉस आहे गुनकरसाठी. ऑन साईडला फटका आहे, फिल्डर तिथे येत आहेत. डीप मिड विकेटला फिल्डर हलके स्लिप जरूर झालेत, बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट झाला. या बॉलवरती या रन्स 2 धावा मिळतील. धाव फलकात जाऊन पोहोचला 13 वरती. दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजूनही जर आपण पाहिलं त्यातल्या त्यात तर खेळ अजून भरपूर बाकी आहे. इथनं एखादी चांगली क्विक फायर इनिंग जर आली ना एखाद्या बॅटरकडून तर डेफिनेटली या पगला सत्रामध्ये एक चांगला टोटल उभा केला जाऊ शकतो. ड्राईव्हचा फटका आलाय गुनकरचा. बॉल आता डीप कव्हरला चाललाय. आलेत फिल्डर, फिल्डिंगही चांगली लागली, थ्रो देखील येतोय. आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार नाहीयेत. रनआउटची विकेट. बॅटर झालेत रनआउट नॉन स्ट्रायकिंग एंडला. झटका आता लागलाय 3रा. रनआउट चेक करायचं आहे का? आउट. आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त झालेला आहे. 12 मॅम पाणी घेऊन ग्राउंडमध्ये पोहोचा. दोन ओव्हरचा अखेरचा रन झालेला 14 धक्के लागले 3 आणि खेळ लागला येत्या 12 चेंडूंचा. आणि एक स्पेशल वारगडे साहेब एक स्पेशल भेट घेऊन आलेत. वारगडे साहेबांसाठी ही भेट आहे का? क्या बात आहे. आठवणीत राहणारी ही भेट. क्या बात आहे, क्या बात आहे. सकाळपर्यंत आज वारगडे साहेबांना झोप येणार नाहीये. 24 तास सेवा आता ते देतील. आणि खतरनाक काम आहे. नाही नंतर दार प्रभाकर पाटील साहेबांवरती पडेल.
आणि एक स्पेशल मॅन ऑफ द मॅच सुपर 5साठी मला असं वाटतं ॲड होणार आहे. स्पेशल मॅन ऑफ द मॅच ऑन स्क्रीन ही ट्रॉफी दाखवली जाते. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब आणि तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख शिंदे गट बबनजी पाटील साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहात. आणि यात चमचमात्या ट्रॉफीज साठी तब्बल 20 संघांना आपण या स्पर्धेमध्ये लढत देताना पाहिलं. बट 20 संघांमध्ये 10 संघ डिस्क्वालिफाईड झालेत आणि 10 संघ क्वालिफाईड झालेत. आणि त्यापैकी देखील जर आपण आतापर्यंतच्या लढती पाहिल्या तर पहिला सामना आजचा या दिवसामध्ये जो झाला, जी आपण सुपर 10 मधली मॅच पाहिली, धामणगावने बाजी मारली. आता जो नुकताच सामना झाला सुरेने बाजी मारली आणि आता कांबे आणि पिसे मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. दिनेशजी वारगडे साहेबांच्या चेहऱ्यावरती आनंद मावेना एवढा झाला. आता स्पेशल गिफ्ट, आठवणीत राहणारा असा गिफ्ट. आणि वाराचे वार पिंटू वारगडे डबल खुश आहेत तिकडे. त्यांच्यासाठी ही स्पेशल हा स्पेशल नजराना त्यांच्यासाठी. आणि गावचे मामा देखील आहेत का, अनिल मामा, ते देखील सध्याच्या घडीला त्यांनी लाईव्हला पागले असेल तेही खुश झाले असतील. धावपळक आता या सिंगलचा साखीने धावपळक आता आपल्याला 15 वरती पाहायला मिळत आहे. श्यामशेठ पाटील यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की आज जर सरवली पाडा टीम चॅम्पियन बनली तर त्यांच्या वतीने स्पेशल ब्रँडच्या 5 बॉटल देण्यात येणार आहेत. त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे. फक्त ब्रँडचं नाव भोलेनाथ पाटील तुम्ही पोचवा, व्यवस्था करण्यात येईल. कॉमेंट्री पॅनलमध्ये सर्व सभ्य ग्रुपचे मेंबर आहेत. टेन्शन घेऊ नका, आपली टीम आहे. दुसऱ्या टीमला सांगितलं असतं तर द्यावंच लागलं असतं. बॉल हवेमध्ये आगे कवसला, फिल्डर नाही आहेत बट गोलंदाज ज्ञानदेव शेलार स्वतः तिथे पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला बट शक्यता कोणत्या प्रकार नाही आहे. धावपळक जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला टीम टोटल 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 17चा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि या पहिल्या 17मध्ये आत्तापर्यंत ना गोलंदाजी मी म्हणत चांगलीच झाली आहे, कारण 17 धावा ऑन द बोर्ड आहेत. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत फर्स्ट इनिंगमध्ये झालेला आहे. ज्ञानदेव शेलार नेक्स्ट बॉल, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं बट बॅट आणि बॉल्स कॉन्टॅक्ट इथे आलं नाही आहे. धावपळक जर आपण पाहिलं तर स्थिर आहे 17 वरती. ज्ञानदेव शेलार या खेळाडूकडे देखील अनुभव भरपूर सारा आहे खेळाचा, त्यामुळे खरं तर या गोलंदाज अगेन्स्ट मोठे फटके खेळणं देखील काही इतकं सोपं राहणार नाही आहे. वेळ थोडा जास्त झाला, त्याकडे लक्ष असू द्या फिल्डिंग टीम. आणि जितकी वेळ झालेली आहे त्याची माहिती या ओव्हरनंतर आम्ही देणार आहोत, बिकॉज आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे पहिल्या सामन्यापासून ती गोष्ट आम्ही क्लिअर केली की 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं टाकायचीच आहेत आणि अतिरिक्त वेळ लागेल तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर ठेवावा लागेल. बॅकफुटवरती जाऊन पंच केला, फिल्डर आता डीप कव्हरला येत आहेत आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्या. बॉलवरती 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावपळक आता जाऊन पोहोचला 19 वरती. एकोणावीस धावा धावपळकावरती आहेत आणि अजूनही चेंडू राखलेत या ओव्हरमध्ये. येते 2 चेंडू अडकीन राखलेत. आता उडवला ऑन साईडला, कनेक्शन पाहावं लागेल. कनेक्शन फक्त फिल्डर पर्यंत. डीप मिड विकेटला कॅच पकडण्यात आली, विकेट मिळेल. धक्का हा लागला 4था.
नवीन फलंदाज आता दाखल झालेत. सागर दरम्यान बॅटिंग करण्यासाठी आलेत. सागरने येत्या क्षणी पोलचा फटका खेळला. फिल्डर आगेत काऊ कॉर्नरला सत्यवान शेलार बॉल फील्ड करतात. थ्रो आलाय खरा पण वाईट थ्रो. रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. आणि 3 ओव्हरचा खेळ अजूनही जर आपण विचार केला तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि विनंती असेल की एक्स्ट्रा फोल्डर आता इनफिल्डमध्ये घ्या कारण वेळ जास्त झाली आहे. तर अगोदरच आम्ही सूचना पहिल्या सामन्यापासून मी दिलेल्या आहेत की 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला टाकायचीच आहेत आणि 19 मिनटं आतापर्यंत लागले आहेत या 3 ओव्हरसाठी. सो त्यामुळे की एक्स्ट्रा फोल्डर इनफिल्डमध्ये ठेवा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. चला लवकरात लवकर. बॅटर आता काशीनाथ बॅटिंग करण्यासाठी आले. टेंबिवली टीम आणि टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा दोन्ही संघ तयारीत राहायचं. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. सुपर 10 मधली ती चौथी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे यातनंतर. आणि त्यातनंतर टीम सरवलीपाडा आणि टीम जुनांदुर्की लढत असेल. बॅटर आता काशीनाथ बॅटिंगसाठी आलेत. अंतिम ओव्हरचा खेळ रागलेला. मयूर आणि काशीनाथ ही जोडी आपल्या ग्राउंडमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि लास्ट ओव्हर अरुण म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. फिल्डर आहे तिथे उपस्थित डीप मिड विकेटला. दरम्यान दुसरा धावेसाठी चान्स तर घ्यायचा होता पण थ्रो चांगला आला. फिल्डिंग देखील चांगली राहिली त्यामुळे सिंगलच मिळेल. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट सुपर 5 साठी क्वालिफाय होणार. नॉकआउट मॅच. यात नंतर टेंबिवली संघ खेळेल अगेन्स्ट टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि टेंबिवली ही बॅटल यात नंतर आहे. आणि त्यातनंतर टीम सरवलीपाडा आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम शिवनेरी स्पोर्ट्स झोन अंदुर्की. आणि आता बॉल दरम्यान पॉईंटकडे चाललाय खरा. बॉडीवरती बॉल बदललाय. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल रन दरम्यान मिळेल. डगआउट सध्याच्या घडीला चिंतेमध्ये आहे कारण या षडाला कुठेतरी जलद गतीने रन्स हवे आहेत. कांबे टीमचा डगआउट दाखवला जातोय. रनगती ज्या प्रकारे हवी होती त्या प्रकारे लागली नाही आहे. आता देखील बॉल हवेमध्ये. फिल्डर डीप स्क्वेअर लेगवरनं बॉलपर्यंत येतात. बॉल फील्ड करण्यात आला आणि तोपर्यंत जर आपण पाहिले तर कंप्लीट झाल्या. बॉलवरती रन्स 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सध्याच्या घडीला मास्टर माइंड शनिदास पाटील भरपूर खुश असतील ज्या प्रकारे त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे. मग खरं तर बघा एखादा संघ चालवण्यासाठी नेता देखील चांगला असावा लागतो. तुमचा लीडर भक्कम असावा लागतो तेव्हा संघ चालतो. अदरवाईज अवघड. आता बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतात. शॉर्ट थर्डचे त्यांच्याकडनं मिस्टेक. आता भागम भाग सुरेश शनिदास पाटील यांचं नाव नुकताच आपण घेतलं. आता ते फ्रेममध्ये देखील आलेत. फिल्डिंग चांगली त्यांची रागली फाईन लेगला. कारण बघा क्रिकेटच्या या खेळाडूने देखील भरपूर वेळा आपण सांगितलं आहे. आपल्याला दाखवून देखील दिलं आहे की बघा टीम तर चांगली तुम्हाला हवी आहेच पण त्यातल्या त्यात तुमचा जो कॅप्टन आहे तुमचा जो लीडर आहे टीमला सांभाळणारा तो देखील तसाच प्रकारे असायला हवा. तेव्हा टीम पुढे चालते. आता लॉफ्टेड फटका ऑन साईडला आणि इथे बॉल निसटला आणि बॉल थेट जाईल बाउंड्री लाईन बाहेर. डीप मिड विकेट पार. षटकार. आता गोलंदाज तरी काय करेल कारण जिथे विकेट मिळायला हवी होती जिथे 6 विकेट इथे आता टोटलवरती दिसायला हवे होते तिथे 5च विकेट आणि 6 रन्स बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये वाढला बिकॉज इथे बॉल निसटला. 6 मिळतील. टीम टोटल आता 32. संदीप शेठ भोईर देखील जोडले गेलेत आणि त्यांची ओळख राहिलेली आहे. लेट आहेत बट थेट आहेत. ट्रॉफीजकडे त्यांचंही लक्ष आता आलंय. आणखीन एक उडवलाय. आता किती मिळतील. फिल्डर आता आलेत खरे आणि आताही कॅच ड्रॉप आणि ओ माय गॉड. लास्ट बॉल होता आणि लास्ट बॉलवरती 2 झाल्या. तिसरीसाठी निघालेत खरे पण मिळतील फक्त 2च. पहिलं सत्र समाप्त. 34 बनवण्यात आलं आणि 35
धावेंचं टार्गेट सेट केलं कांबे टीमने अगेन्स्ट टीम पिसे. टॉस आपण करूया आणि या टॉस करण्याकरिता दिनेशजी वारगडे साहेब तसेच नीलमजी नाईक साहेब मी विनंती करतोय आपण यायचं टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभस्य आम्ही टॉस करणार आहोत. सुपर 10मधली चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूने ग्रीष्मा 11 आमनेपाडा अशी लढत. तसेच सौजनजी नाईक साहेब आपण देखील या. नीलमजी नाईक साहेब तसेच सौजनजी नाईक साहेब आणि दिनेशजी वारगडे साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभस्य आपण करूया टॉस. आणि खरं तर एक काळ साहेबांनी कबड्डीचा गाजवला आणि आजही तेही कबड्डी खेळामध्ये युवांना मार्गदर्शन करत आलेले आहेत. निवेजी शिलार देखील जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांच्या शुभस्य आपण करूया टॉस. कॉल कोण करतो ते सांगा आणि काही गोष्टी क्लिअर करतोय बघा. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण सुपर ओव्हर कॅन्सल केलेली आहे. चेजिंग कंपल्सरी. ओके, कॉल कोण करतो ते सांगा. आमनेपाडा संघाचा कॉल असेल. टेल असा कॉल केला आणि दरम्यान आला टेलच आला. टॉस जिंकला टीम आमनेपाडाने. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोड्या चर्चा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनसोबत नक्कीच करूया. आपल्याकडे वेळ आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. आमनेपाडाचे कॅप्टन जोडले गेले. सर्वप्रथम ज्या प्रकारे तुमचा संघ या हंगामामध्ये पूर्णपणे खेळला आहे कसं वाटतं? मनाप्रमाणे खेळ राहिला की विरुद्ध राहिला? कधी कधी खेळ आमचा डाऊन होतोय. खेळाडू नसतात व्यवस्थित आमचं प्रॅक्टिस नाही मेन. आता टॉस तुम्ही जिंकला, महत्त्वपूर्ण लढत आहे आणि निर्णय काय राहणार आहे? आम्ही फिल्डिंग आहे ना. फिल्डिंग करणार आहेत आणि आताही तुम्ही उल्लेख केला खेळाडू कधी कधी नसतात, सराव कमी आहे. बट या मॅचसाठी सर्व अवेलेबल आहेत की नाही आहेत? सर्व अवेलेबल आहे. आणि ऑल ओव्हर काकडे साहेबांचा कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट लागतो? काकडे साहेबांचा सपोर्ट भरपूर आहे आम्हाला. बेस्ट ऑफ लक टीम आमनेपाडा. टेंबिवलीचे कॅप्टन जोडले गेलेत. आणि दादा तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय राहणार होता? आता बॅटिंग वाटायला आलेली आहे बट बॅटिंग क्रम देखील तुमचा चांगला आहे. सो त्यामुळे या आधी जे तुम्ही सामने 2 रात्रीमध्येच खेळलेले आहेत सो त्यामुळे तुमचा अनुमान काय? 4 ओव्हरमध्ये काय वाटतं की इतक्या रन जर आम्ही बनवला तर नक्कीच आम्ही रोखू शकू आमनेपाडाला? एखादा आकडा सांगा. आणि बॅटिंग क्रम सेम आहे की आज काय बदल? काय बॅटिंग क्रम सेम आहे आणि 40+ पुढे. आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न विचार. ऑल ओव्हर स्पर्धा कशी वाटली? कसा राहिला अनुभव? कशा प्रकारे एन्जॉय केला स्पर्धेला? खूप छान वाटला. स्पर्धा खूप छान वाटली. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. टॉस झालाय कंप्लीट. टॉस जिंकला टीम आमनेपाडाने आणि निर्णय घेतला ते करणार आहे प्रथमतः फिल्डिंग. धन्यवाद. टार्गेट जर आपण बघला जो सेट करण्यात आलेला आहे 35. आणि खरं तर माजी सभापती देखील रागलेले आहेत आणि तसेच अनेक वर्ष खरं तर या भिवंडी विभागामध्ये समाजसेवेमध्ये नेहमीच ते अग्रेसर देखील रागलेत. आणि आज खरं तर
त्यांचाच वारसा पुढे चालवण्याचं काम सर्वांनी दयानंदजी चोरगे साहेब करत आलेले आहेत आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक सर्वांनी मोतीराम बाळू चोरगे साहेबांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने संपूर्ण ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आज साहेबांचं 5वं पुण्यस्मरण देखील आहे. त्यांनाही आपण आपल्या संपूर्ण ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना आपण ईश्वरचरणी करूया. मॅचकडे आता आपण वळूया. पहिला बॉल डिलिव्हर झाला, डॉट बॉलने सुरुवात देखील झालेली आहे. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड आता मिड विकेटला चालला आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या साहाय्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळेल 1 वरती 1 धाव फलकावरती आहे. टार्गेट 35चा, बट सुरुवात जर गोलंदाजांनी चांगली मिळवून दिली ना कांबेला तर मॅचमध्ये मजा येईल. अपील झाली आहे पण अपीलला सहमती अंपायरची नाही आहे. लेग बाईज चा स्वरूपामध्ये सिंगल. संदीपजी पाटील सर देखील जुनानदुर्गेवरनं जोडले गेलेत. त्यांच्या वतीनेही आयोजन नियोजन तसेच जुनानदुर्गी संघ आज खेळणार देखील आहे. त्या टीमसाठी सर्व टीमसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. लो फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह केला, मिड ऑनला बीट केलं, बॉल चालला लॉंग ऑनला, बट क्रिकेट कम फुटबॉल. चांगली फिल्डिंग राखली लॉंग ऑनला जे फिल्डर आहेत. मयूर आहेत तिथे, चांगली फिल्डिंग त्यांच्याकडनं. रन्स वाचवले आपल्या टीमसाठी. 2 धावा त्यांनी वाचवल्या असं आवर्जून मी म्हणेन. आणि असं वाटलं की 4 आता मिळतीलच काय, बट चांगली फिल्डिंग तिथे मयूरकडून राखली. यात नंतर टेंबिवली त्यांचा विपक्षामध्ये आमनेपाडा आणि त्यात नंतर आपल्याला फाईट पाहायला मिळेल टीम सरवलीपाडा आणि जुनानदुर्गीमध्ये. बॉल हवेमध्ये आगे मिड ऑफ येतात बट जज करता आलं नाहीये. प्रॉपर जजमेंट नव्हती. दॅट्स वाय इथेही जर आपण पाहिलं तर कंप्लीट आता केल्या जातील या बॉलवरती. रन्स 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2च्या साहाय्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळत आहे 6 धावा फलकावरती आहेत. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब त्यांच्या नावाने आणि तसेच शिवसेना शिंदेगट उपतालुका प्रमुख सन्माननीय बबनजी पाटील साहेब या 2 दिग्गज व्यक्तिमत्वांच्या नावाने आणि त्यांच्या कर्तृत्वाला कार्याला सलामी देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा तसेच ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना आयोजित ही भव्य दिव्य आपण 3 दिवस रात्र स्पर्धा पागली. लॉफ्टेड ड्राईव्ह, वॉड शॉट, क्लासिकल फटका, बॉल चालला डीप एक्स्ट्रा खवरला 4. काय जबरदस्त फटका होता. वाईड ऑफ स्टंप, फुल अँड बॉल, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका येतोय चौकार आणि पगला षटकाचा खेळ समाप्त. आणि पगला षटकामध्ये 10 धावा. असे फटके जेव्हा एखादा बॅटर खेळतो ना, हे फटके पाहण्याची मजा फार वेगळी आहे, आनंद फार वेगळा आहे. कारण ज्या काळामध्ये आपल्याला सवय झाली आहे रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, पुल हुक, त्यानंतर अनऑर्थोडॉक्स, त्या काळामध्ये जेव्हा असे कलात्मक फटके खेळले जातात ना, तेव्हा ते पाहण्याचा आनंद वेगळा असतो. चौकार आला आणि 4च्या सागेने धावपळक 10. पगला षटकाचा खेळ समाप्त. 18 चेंडू राहिले त्याने 18मध्ये आता जिंकण्याकरिता करायचं 25 धावा. 18मध्ये 25 करायचं. 18 चेंडू लागलेत, 25 धावेंची आवश्यकता आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता माजी सरपंच सरवली तसेच काशीनाथ फाउंडेशनचे फाउंडर सर्वांनी नितेशजी चौधरी साहेबांनी पुरस्कृत केलेली ही क्रमांक 1 साठी इलेक्ट्रिक स्कूटी त्यांचं मी विशेषतः आभारी व्यक्त करतो. आणि तसेच मी आवर्जून उल्लेखही करणार, हलक्या हाताने खेळले शनिदास पाटील. सिंगल दरम्यान तिथे झालेली आहे. दुसऱ्यासाठी निघायचं होतं, एकटेच निघालेत आणि आता एकटंच मला असं वाटतं जावं लागेल त्यांना डगावरच्या दिशेने. विकेट येईल, झटका पगला.
ऑन स्क्रीन आता तुम्ही पाहू शकता या स्पर्धेमध्ये क्रमांक 2 साठी जी स्कूटी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे सन्माननीय क्रमांक 2 साठी जी आकर्षक स्कूटी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे इलेक्ट्रिक स्कूटी सन्माननीय विनायकजी म्हात्रे साहेब जे विनायक इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक आहेत गौरव मोटर्सचे प्रोप्रायटर ओनर विजयजी पाटील साहेब या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला ही स्कूटी पुरस्कृत करण्यात आली त्यांचेही मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आता मॅचकडे आपण वळूया. सत्यवान शेलार आता दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. क्रमांक आणि ऑन स्क्रीन आपल्याला स्पेशल स्पोर्ट्स बायसिकल पाहायला मिळत आहे जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेली आहे. बुधुबाई राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू दीपेश प्रकाश पाटील यांच्या वतीनं आम्हाला ही स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचंही आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो. महत्त्वपूर्ण सहकार्य दादा तुमचंही आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलं. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आम्हाला शनिदासजी पाटील साहेबांच्या वतीने देखील आम्हाला कूलर पुरस्कृत झाला आहे. तसेच सन्माननीय श्याम बळीराम पाटील साहेबांच्या वतीने एक कूलर पुरस्कृत झाला आहे. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आहे. थँक्यू सो मच. आता भागमभाग ग्राउंडमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे बिकॉज मिसफील्ड झाली आहे आणि अजूनही बॉल शोधतात. अखेरचा बॉल फील्ड केला आणि थ्रो केला. बॅटर देखील भागमभाग त्यांची देखील सुरू आहे आणि किती कंप्लीट झाला बॉलवरती 3 कंप्लीट झाला. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातो. मी विशाल पाटील आमच्या समवेत ज्यांनी खरं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपल्या स्कोरिंगच्या जोरावरती आपलं नाव बनवलं स्थान बनवलं असे आमचे सरवलीचे सौरभ पाटील. त्यानंतर आमचे मुख्य ऑपरेटर NB लाईव्ह टीम आवर्जून मित्रांनो मी उल्लेखही केला. या टीमने फार इम्प्रेस केला आम्हाला कारण या संपूर्ण हंगामामध्ये ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेअंतर्गत भरपूर साऱ्या स्पर्धा या NB लाईव्ह टीमने कव्हर केलं आणि काय जबरदस्त कमालीचा ब्रॉडकास्ट कॅमेरा वर्क असेल ऑपरेटिंग असेल प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी NB लाईव्ह टीम आणि निवृत्ती बजागे यांनी दिलेली. आणि जेही प्रेक्षक सध्याच्या घडीला आम्हाला ऑनलाईन पाहता मित्रांनो आपला चॅनल हक्काचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा आणि भरपूर प्रेम NB लाईव्ह या टीमला द्या. आता मॅचकडे आपण वळूया. हॅमर केलं शेलारने बॉल हवेमध्ये आगे फिल्डर तिथे आलेत पण अखेरचा बॉल निसटला आणि बॉल चालला आता डीप खवरला बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. बॉल निसटलाय. आता बॉल निसटतायत की सामना निसटतोय आता हा प्रश्न मलाही निर्माण होतोय कारण अगोदरच तुमच्याकडे रन्स कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर अशा प्रकारे चुका कराल तर त्यात नंतर या चुका तुम्हाला स्पर्धेचा बाहेरही घेऊन जाऊ शकतात. 18 तर झाल्या अजूनही 17 करायचं. दीपेश पाटील यांचा कटआउट तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतो. उद्योजक सरवली पाडा ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत झालेली आहे. दीपेश पाटील साहेबांचे आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो आहे. फार मोठं योगदान त्यांचंही आम्हाला या स्पर्धेमध्ये राखलं. आता पायांवरती बॉल होता. थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची शक्यता होती बट दिशा खराब अतिरिक्त रन निर्माण मिळेल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ना आकर्षणांमध्ये ज्या ट्रॉफीज आहेत ज्यानेही चॉईस केला त्याचा आवर्जून मी कौतुक करेन कारण क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पाहत्या क्षणी कोणताही खेळाडू प्रेमात पडेल अशा या ट्रॉफीज आणि ट्रॉफीज ज्याने सिलेक्ट केलं असे आवर्जून कौतुक व्हायलाच हवं. शेलारचा फटका बॅटचा टोलाच लागला. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चालला आता डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे डबलला निघालाय सत्यवान शेलार आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावफलक आता 21. चेंडू लागले 13 आणि 13मध्ये करायचं रन्स फक्त 14. 13-14चं समीकरण या मॅचमध्ये लागले. खरं तर चुका कुठे घडल्या यावरती जर थोडा आपण विचार केला कांबे टीमच्या बाजूने तर कॅचेस त्यातल्या त्यात तुम्ही ज्या आउटफील्डमध्ये मिस्टेक केल्या मिसफील्ड ज्या झाल्या ज्या तुम्ही मिसफील्डच्या जोरावरती एक्स्ट्रा रन्स दिल्या त्याच रन्सना टोचतायत. आता हॅमर केलं शेलारने गॅपला भेदलंय बॉलला पाठवलंय लॉंग ऑफला बट फिल्डिंग चांगली आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता चेंडू लागलेत येते 12
आणि 12मध्ये जिंकण्याकरिता करायच्यात 12. त्यानंतर आमची इव्हेंटवाली टीम देवांश इव्हेंट्स भातवड, त्यांचाही आवर्जून मी उल्लेख करणार आहे. लग्न समारंभ असतील, साखरपुडा समारंभ असेल, बर्थडे इव्हेंट असेल, कोणताही सुखाचा कार्यक्रम असेल, आवर्जून तुम्ही देवाश इव्हेंट्सला संपर्क साधा. आवर्जून मी उल्लेख करणार आहे या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य दिलेलं आहे त्यामध्ये मी आवर्जून उल्लेखही करणार आहे. चेंडू आता फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन पोहोचवतो. 12 चेंडू लागलेत, 12 धावा करायच्यात. यस, या स्पर्धेमध्ये खरं तर जर आपण पाहिलं तर जे क्रमांक 4चं कॅश प्राईज आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. लेजंड प्लेअर, दिग्गज खेळाडू सरवलीपाडा गावचे, आणि खरं तर ज्या खेळाडूने अनेक युवा खेळाडू घडवले, अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन देखील केलं, असे आपले सर्वांचे लाडके बाळारामजी भोईर साहेबांच्या वतीनं क्रमांक 4चं जे 10,000 रुपयाचं कॅश प्राईज तर त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. मंचावरती सर्वांनी निलमजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीनं आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये साहेबांनी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. साहेबांनी क्रमांक 3ची, त्यातल्या त्यात विजयजी पाटील साहेब असतील, विनायक दादा असतील, यांच्या वतीनं क्रमांक 2चा आपल्याला जी स्कूटी आहे ते पुरस्कृत झाली आहे. त्यानंतर नितेशजी चौधरी साहेबांच्या वतीनं आपल्याला क्रमांक 1साठी स्कूटी पुरस्कृत झालेली आहे. हलक्या हाताने खेळल्यात मिड विकेटला फिल्डर, पण थ्रो कुठे गेला आणि हे काय दुष्काळात आता 12वा नव्हे, 13वा नव्हे, 14वा नव्हे, 15वा महिना. खरं अगोदरच रन्स नाही आहेत आणि त्यातल्या त्यात आता ओव्हर थ्रो देखील इथे झाला आणि किती कंप्लीट झाला. बॅटर्सने रन नाही घेतली, एकच धाव कंप्लीट झाली. बघा, जर बॅटर्सने रन्स घेतले असते तर रन्स असत्या, कारण इंटेन्शनली तिथे बॅटर मध्यस्थी आले नव्हते, तो थ्रो होता आणि तिथे जर बॅटरने रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर रन नक्कीच मिळाला असता. बट सत्यवान शेलार यांनी स्पोर्ट्समॅनशिप तिथे जपली. लेट कटचा हा फटका आला. आता बॉल दरम्यान गलीमधनं निघाला. आता डीप पॉईंटचे फिल्डर बॅकवर्ड पॉईंटला तिथे आलेत आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्यांचा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आणखीन 10 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची आवश्यकता. 10 मध्ये आता 9 करायचे आहेत. फुल टॉस आहे, उडवलाय बॉल, फ्लॅट चाललाय बॉल, काऊ कॉर्नरचा वरनं फुल टॉस बॉलवरती फुल टोल षटकार आणि आता करायचं फक्त 3च धावा. फक्त 3 धाव्यांची आवश्यकता आता असेल. आणि आता ऑलमोस्ट हे सुनिश्चित झाले की सुपर 5 मध्ये आपली जागा पक्की करण्यापासून फक्त 3 रन्स मागे आहे टीम पिसे. चला, वेळ अतिरिक्त घेऊ नका ही विनंती असेल. यात नंतर टेंबिवली त्यांचा विपक्ष अमनेपाडा, त्यात नंतर सरवलीपाडा आणि त्यांचा विपक्षामध्ये फाईट करताना आपल्याला शिवनेरी जुनांदुर्गी संघ पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट आणि आता फक्त 2च धाव्यांची आवश्यकता आहे. सत्यवान शेलार असतील, त्यानंतर पप्पू शेलार असतील. या फलंदाजांची ही जी पार्टनरशिप रागली ना 3ऱ्या विकेटसाठी मॅच विनिंग पार्टनरशिप रागली. पगला झटका जर आपण पागले तर लागला होता शनिदास पाटील, ज्यांनी फक्त 1च धाव बनवली आणि ते रनआउट झाले. आणि त्यात नंतर 3rd विकेटसाठी 2nd विकेटसाठी मॅच विनिंग पार्टनरशिप. आता अपीच खेळलेत. बॉल दरम्यान लॉंग ऑफला चाललाय, सिंगल झाली, डबलला निघालेत आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. आणि सुपर 5 मध्ये आपली जागा पक्की केली आहे टीम पवनपुत्र पिसे टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पिसे अँड हार्ड लक, टफ लक टीम कांबे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया
प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. जबरदस्त ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्यांचा आपण या सामन्यामध्ये पाहिला. इंडिव्हिज्युअली बॅटिंग करत असताना 17 धावा, नॉट आऊट गोलंदाजी करत असताना 1 विकेट, सत्यवांशीला ठरलेत या सामन्याचे सामनावीर. चला पुढील सामना. फिल्डिंग टीम ग्राउंडमध्ये उतरा लवकरात लवकर. आमनेपाडा संघ, चला टीम आमनेपाडा प्लीज ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. आणि पुढील सामन्याला जेव्हा सुरुवात होईल कॉम्बॉक्समधनं जोडले जातील कालीरामजी केनी सर. बट त्याआधी या आपण सत्यवान शिलार यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि सिद्दीकजी भावे सर आपणही लवकरात लवकर संपर्क साधा. दिलीप दादा आपल्याला बोलवतात. सत्यवान शिलार आपण या, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आमनेपाडा टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग जशी सेट होईल टीम